नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माहुल एक प्रवासमध्ये. आत्ता वाजलेत आत्ता वाजलेत 5 आणि आपण चाललो आहे कोकण दर्शनाला. आज आपण 4 व्हीलरमध्ये चाललो आहे आणि रूट काय असणार आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण बघू, कारण ते अजून डिसाईड नाही झालं. ठीक आहे, तर आपण आत्ता वाट बघतोय आपल्यासोबत जे येणार आहेत त्यांची. माहीत नाही किती वेळ येणार आहेत आता हे लोक. चला वाट बघूत आपण. इथं वाट बघून बघून माझे डोळे लाल झालेत, काय सांगू तुम्हाला. आता आगमन होईल 3 लोकांचं. हे 3 लोक आपल्यासोबत येणार आहेत. त्याचा असतो पहिलं हॅलो, आणि दुसरं कोणीच नाही आलंय पण. हाय हाय गाईज. आणि हे नवीन कार्यकर्ते 2 जण. तसे जुनेच आहे आम्ही. नाही, आपल्या चॅनलवर नवीन आलेत आणि बॉटल घेऊन काय माहित नाही काय मिक्स करून आणलंय त्यांनी. मिक्स काय नसतं, शुद्ध शाकाहारी. जर प्युअर शुद्ध पाणी आहे. प्युअर शुद्ध आहे नक्की. माहित नाही त्यांनी केलंय पण सांगितलंय नाही का. 99.99% जम्सरनी किल केलेले आणि मग दिलेले सेंट मारून 10 रुपयाचा जार. बाबू कोणता मग? बॉटल नाही घेतली का? सगळी स्ट्रॅटेजी डिसाईड होतानी झालं झालं आणि चलायचा निर्णय दिलाय. चला चलो. अनप्लॅन्ड असलेल्या या ट्रिपची सुरुवात आम्ही केली वीकडेजमध्ये. सततची कामे, रस्त्यावरची गर्दी, गदारोळ यापासून विश्रांती हा या ट्रिपचा उद्देश. तर यासाठीच पहिलं पाऊल म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात या ट्रिपची सुरुवात करणे. यासाठीच ताम्हिणी घाट याशिवाय बेटर ऑप्शन कायच असणार. म्हणूनच बहुमताने आमच्या या ट्रिपचा ड्रायव्हर असलेला मी कारची स्टेअरिंग त्या दिशेने वळवली. पावसाळा संपलेला होता, तरीही ताम्हिणीचा रस्ता भरपूर सुखदायी होता. रस्त्यात लागणारे मुळशी धरण तितकेच भारी होते, तितकेच आकर्षक होते. थंडी असल्याने संपूर्ण धरण धुक्याने आच्छादलेले होते. तिथे एक स्टॉप घ्यायचा अशी सर्वांचीच प्रचंड इच्छा होती, परंतु सोपान भाऊंना या ट्रिपमध्ये पण लॉग इन करायचं असल्यामुळे आम्ही ते स्किप करत पुढे निघालो. आणि शेवटी ह्या कार्यकर्त्याची झोप आवरेनाशी झाली आणि आम्ही आमचा टी ब्रेक घेतला. तुम्हाला काढायची एखादी पोज? नाही, मला फोटो नाही काढायचा. मग काय काढायचं तुला? बसायचं. अच्छा बसा, चल गाडीत बस. मी काय बोलतीये? अच्छा, माझ्यासोबत बोलायचं नाही का? पहिले सांगायचं, मी बोललोच नसतो. आणणार ताम्हिणी घाट संपल्यावर तिथेच एक देवीचे मंदिर आहे. तिकडे थांबायचा जणू आमचा प्रत्येक वेळीचा नियमच आहे. पावसाळ्यात किंवा कधीही घाटात आलो तर या मंदिरात थांबतोच आणि कितीतरी वेळी आम्ही इथूनच रिटर्न जातो. हे गाईज, नमस्कार. आम्ही आलो इथे ताम्हिणी घाटाच्या समोर कालिकाई मंदिरात. कालिकाई मंदिरात, कालिकाई माता मंदिर, श्री क्षेत्र कोंडेथर. असं निसर्गरम्य अशा ठिकाणी आपण बघताय हे मंदिर वसलेलं आहे. ज्या लोकांना एकदम शांतता पाहिजे, मेडिटेशन लाईक डिप्रेशन एन्झायटीतून जो जातोय, ज्याला शांततेची गरज आहे, मी सजेस्ट करल 2-4 पुस्तकं घेऊन या. इथं बसा थोडं. आणि ज्याला पुस्तकं पाहून एन्झायटी येत असेल, ज्याला पुस्तकं पाहून एन्झायटी येत असेल त्यांनी बायकोला घेऊन या.
क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात है, ये बात है. अरे सर क्या बात है. आणि ज्याला दोन्हीपासून एन्झायटी येत असेल मग त्यांनी एकट्याने या आणि बसा इथं थोडं झाडापाशी बसा, झोपा थोडं मस्त, घरून चटणी भाकरी घेऊन या, खा शांतपणे, 2-4 तास झोपा. तुम्हाला डायरेक्ट 2-4 वर्षाचं सुख मिळेल, शांती मिळेल आणि जा घरी मग परत पुढचे 2 वर्ष प्रिपेअर करायला. अरे हे सांगणार होता तू. जा घरी. आणि तुम्हाला जर एन्झायटीचं मुख्य कारण बघायचं असेल तर इथे समोर आहे, हे बघा, हे दिसतंय का? नाही दिसत. 2 anxiety घेऊन 2 anxiety घेऊन चाललोय आम्ही. म्हणजे आमचं आयुष्य काय कमी स्ट्रगलनी नाही भरलेलं. साधा सुद्धा विषय नाही. आम्ही असे छोटे विषय किरकोळ करतीच नाही विषय. खाले मोठा विषय आणि इकडे गंभीर गौतम गंभीर. जर तुम्हाला पाहिजे असा लेडीज गौतम गंभीर, तेव्हा इथं बघा चष्म्यावाला लेडीज गौतम गंभीर. 2 चष्मे घालून सकाळपासून रुसून बसलाय लेडीज गौतम गंभीर. पण आम्हाला कारण नाही माहिती का रुसलाय. ते कळाल्यावर सांगतो आम्ही तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये. काय प्रॉब्लेम. चला तोपर्यंत बाय बाय. टायरची हवा गेल्याने थोडी तारंबळ तर उडाली, पण सोबत असलेल्या हवा भरणी यंत्राने थोडी साथ दिली. से सॉरी. कॅमेरामध्ये रेकॉर्ड झालं इकडे. बायकांना चिडवण्याचा कधी मात्र येणाऱ्या संधीचा आम्ही पुरेपूर फायदा घेतला. हाय गाईज, दिस इज सोपान शेलार. नाशिकचे आम्ही प्रॉपर. आलो इकडे फिरायला कोकणामध्ये. काही नाही, सकाळी नाश्त्याला आलो. इथं पाटलं होतं, लय भारी पोहे ते मिळतील, पण नुसतं हळदीचे पोहे होते. तांबाटा टाकेल त्याच्यात. आणि त्याच्यानंतर मिरची तर काय मला सापडली नाही, सापडीत होतं मिरची पोह्यामध्ये. कढीपत्ता होता. त्याच्यानंतर चव नाही लागले. थोडासा विश्राम घेऊन आम्ही परत पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. ट्राय अँड एरर. रिटर्न करा. खाली जाऊ शकतो मी ज्या पद्धतीने हे व्लॉग तयार करतोय, म्हणजे एकदम अतिशय चांगल्या अशा पद्धतीने मी जे बोलतोय, त्याच्यानंतर जे बनवतोय कंटेंट, ओके, ते यांना सहन नाही होते. मी पण व्हिडिओ माझं सगळं मीच करून राहिलो. आता तुम्ही जो बघितला तो JSWचा प्लांट आहे. रिफायनरीच म्हणता येईल त्याला. बरोबर. सिमेंटचा प्लांट आहे. आणि आपण इथं थांबलोय वडापाव, थंडगार सगळं घ्यायला. येस, एक्झॅक्टली. आणि ज्याच्यात आलोय आपण ते म्हणजे हे आहे पुष्पक विमान. ते असं पुष्पक असं दाखवायचं. येस. हे आहे ते पुष्पक विमान, ज्याने आपण. ही गाडी आहे आमच्या मेवण्याची. तिथून पुढे खरं तर आमचा प्लॅन रेवदंडाला जाण्याचा आणि तेथेच राहण्याचा होता, परंतु काही कारणांमुळे आम्ही तिथे न थांबता नागावला जाण्याचा प्लॅन केला. वीकडे जरी असला तरी स्टे सापडण्यासाठी आम्हाला बरीच पायपीट करावी लागली. शेवटी बीचजवळच आम्हाला एक होमस्टे भेटला. विटॅमिन C या होमस्टेमध्ये चेक इन केलं आणि थोडी विश्रांती आणि सोपान भाऊचे काम उरकल्यानंतर आम्ही सनसेटसाठी बीचवर गेलो. काय म्हणतात मग, असं मस्त सनसेट बघायला भेटतोय आज. खूप भारी वाटतंय. भारी वाटतं. मन शांत झालं.
वर्षभर माणूस काम करतो ना ते या शांततेसाठी. अशी शांतता जर असेल ना 1 दिवसाची, पण ह्या शांततेत तुम्ही बायकोच घेऊन आले कसं वाटतं? मग तेच ना, मग अशी शांततेत अशांतता झाली आहे वाटतं. पण आता कसं आहे, या शांततेसाठी ती अशांतता घेणं गरजेचं होतं. म्हणून मग मी एकट्यानंच नाही आणली, याला पण घ्यायला लावली. कळलं का? म्हणजे मला त्रास नाही आणि याला त्रास नाही, दोघांना अशांतता. किती नालायक आहे. आज जाऊ थोडं. हां काय नाही भाऊ, आलो होतो इकडे बीचवरती, म्हणलं क्रिकेट खेळायला भेटन. पण हे सगळे पागल काय इंटरेस्टेड दिसत नाही. इंटरेस्टेड कसं काय असते? जर इतका सूर्य असा सनसेट होतोय आणि आपण इथं सेट झाल्यावर कसं होतं?